ग्रामसभेचा ठराव सोडलेला होता, लक्षात घ्या. पिण्याचं पाणी देणं ही माणुसकी आहे. म्हणजे एखादा कैदी 302चा आरोपी आहे, तो जेलमध्ये गेला आणि त्याला तहान लागली, तर जेलर सुद्धा त्याला पाणी दिलं. जेलरने कैद्याला पाणी दिलं म्हणजे कैद्याच्या गुन्ह्यामध्ये जेलर सहभागी आहे असं होत नाही. तिथे तर पाणी खराबला दिलंच नव्हतं. ग्रामसभेचा ठराव होता आणि ग्रामसभेच्या ठरावाला अनुसरून पाणी द्यायचं ठरलं. किती पाणी? प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेने पाणी द्यायचं होतं. याला शिफारस कुणी केली? अर्थात ती रुपाली चाकणकरांनी केली. प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेने पाणी द्यायचं ठरलं आणि हे पाणी एकूण गावची लोकसंख्या किती आहे त्याचा अंदाज घेऊन रोज किती पाणी लागेल एवढ्या क्षमतेचा जलकुंभ उभारला. आता हा जलकुंभ उभारताना पाणी मागितल्या गिरगावच्या ग्रामस्थांनी म्हटल्यावर तत्कालीन जलसंपदा मंत्री सन्माननीय जयंतरावजी पाटील, ज्यांच्याकडे हे खातं होतं, कारण हा विषय मुख्यमंत्र्यांकडे येत नाही, मुख्यमंत्री पदावरती उद्धव साहेब होते, तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मंत्रिमंडळाच्या उपविभागीय समितीकडे त्यांच्याकडनं जी आर पाहिजे. जी आर मी आपल्याला द्यायला तयार. आता त्यानंतर त्या पाण्याचं युटिलायझेशन, त्याची उपयोगिता काय होते हा नंतरचा भाग आहे. त्यानंतर जर ते पाणी शिवणीकर ट्रस्टकडे जर त्याची पाईपलाईन बनवली असेल तर त्याला दुसरं कोणी कसं काही जबाबदार राहील बरं, हा एक मुद्दा. पण तरी सुद्धा 2 दिवस जेवढा काही सत्ताधारी, त्यांचे लावारिस भुक्त, त्यांचे काही पोपटपंची करणारे प्रवक्ते, त्यांचे काही बोल घेवडे, अशा सगळ्यांनी एक प्रोपगंडा करायला सुरुवात केली. आणि मग हा प्रोपगंडा करताना मी जरा अजून उत्खनन करायचं ठरवलं की चला कोणी कोणी दिलं असेल बरं या सगळ्यांमध्ये काय काय. आणि मग लक्षात आलं की जयकुमार रावलांनी खूपच मोठा निधी दिला बाबा. जयकुमार रावल कुणाचे, कुणाच्या अंगा खांद्यावर खेळले जयकुमार रावल एकदा कळलं. जयकुमार रावलांनी निधी दिला, त्या जयकुमार रावलांवरती हे जे सगळे बोल घेऊन प्रवक्ते आहेत सत्ताधाऱ्यांचे, ते का बरं तोंड उचकटत नाही? त्यांनी बोललं पाहिजे. एक. दुसरी गोष्ट अशी, पाणी देणं तर माणुसकी आहे, सोडा. पाणी आपण दुश्मनाला देतो तसं काय नाही. आणि तो तर गावकऱ्यांनी ठराव सांगितला होता. बंदूक देणं कशी माणुसकी असते मला सांगते. बंदूक ही माणुसकी नाहीये. 2012 मध्ये या घरातला बंदुकीचा परवाना मिळाला. त्याचा पेपर मी आपल्याला द्यायला तयार आहे. 2012 बंदुकीचा परवाना दिला तेव्हा उद्धव साहेब नव्हती सत्तेच आहे, अजिबात नव्हतं. 2012 कोण होते? आय थिंक अशोकरावजी होते, जे आता भाजपकडे आहेत, भाजपच्या अंगा खांद्यावर खेळत आहेत. हे जरा नोट केलं पाहिजे. कारण तुम्ही कारण असताना जर तुम्ही अशा पद्धतीने अलिगेशन करा तर आम्हाला पाळवणं, आम्हाला खणून करता येतात. मीच कसं हुशार असं प्रत्येक वेळेला चाणक्यांनी सांगायची गरज नाही. ठीक आहे. 2012 तुम्ही बंदुकीचा शस्त्र परवाना दिलाय आणि 2024 त्याचं नूतनीकरण झालं. आता हे 2024 जे नूतनीकरण झालं, 24 गृहमंत्री कोण? फडणवीस. 24 मुख्यमंत्री कोण? श्रीयुत फडणवीस. मग फडणवीस साहेब जे म्हणतायत की मला खूप बोलता येतं, मला बोलायला लावू नका, ऑन फ्लोअर सांगतायत की कोणी पाणी दिलं, 40 किलोमीटरची पाईपलाईन. तर साहेब 40 किलोमीटरची पाईपलाईन ही गिरगावसाठीची होती, पण तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण का केलं 24? 1.5 वर्षापासून प्रकरण माहिती होतं असं महिला आयोगाची अध्यक्षा सांगते, असं पुण्यातल्या त्या कोण कार्यकर्त्या त्या सांगतात, असं तो कुठला पत्रकार आहे स्थानिकचा तो सांगतो की 1.5 वर्षापासून. मग 2024 तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण श्रीयुत फडणवीस यांनी का केलं? काय त्यांना माहित नव्हतं का? 1-2.5 वर्षाचा जर अपवाद वगळला तर मागची 7.5 ते 8.5 वर्ष या राज्याचं गृह खातं हे फडणवीस सांभाळतात. फडणवीसांनी का बरं तेव्हाच त्याला चाप लावला नाही? जे देवेंद्र फडणवीस आता स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत आणि म्हणतायत की माझ्याकडे तर खूपच माहिती आहे,
कुणाकडेच नसेल इतकी माहिती आहे ना. फडणवीस साहेबांकडे माहिती आहे, याच्यात आश्चर्य ते काय? अहो, ग्रह खाता तुमच्या अधीन आहे म्हटल्यावर तुमच्याकडे माहिती असणारच ना. तुम्ही थोडी तशी हवेत छूमंतर करून माहिती आणली. तुमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ती माहिती जमा केलेली आहे. ती असणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण एवढी सगळी माहिती असतानाही आणि 10 वर्षापासून तुम्ही ग्रह खातं सांभाळत असतानाही हा माणूस पोचलाच कसा, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. एका पाणी प्रश्नावरून फार बोललं गेलं ना, त्याचं मी स्पष्टीकरण दिलं. हा फोटो जरा बघितला गेला पाहिजे. अतुल सावे आहेत सत्ताधाऱ्यांमधले. म्हणजे काल कुणीतरी एक बोल घेवड्या बाई ताज वगैरे सांगत होत्या, त्या बिनबुडाचे आरोप करत होत्या. मी फोटोंसकट आणि पुराव्यांसकट बोलत आहे. अर्थात हा अतुल सावेंचा फोटो आहे म्हणजे अतुल सावे गुन्हेगार आहेत असं माझं म्हणणं नाही. चौकशा त्यांनी कराव्यात. पण कुणी कुणी पोचला, हा भस्मासूर कुणी कुणी पोचला, कुणी कुणी पैसा अडका दिला, तर त्यांची नावं जरा उघड झाली पाहिजे. हे एक गृहस्थ आहे, अत्यंत सज्जन आहे, तुमच्या नाशिकचे आहे, हेमंत गोडसेची. लोकसभेची उमेदवारी मिळावी वगैरे म्हणून खूप यांचे पूजा अर्चा असं आहे. हेमंत गोडसे एवढ्यावरती म्हणजे हा एक फोटो आहे म्हणून का? कसला फोटो आहे हा? समोर नारळ दिसतोय, हा भूमिपूजनाचा फोटो आहे आणि हेमंत गोडसे उभे आहेत. आता या भूमिपूजनाची पूजा कोण करत आहे? हे हेमंत गोडसे. परत एक फोटो, मागे भूमिपूजन समारंभाचा बॅनर अस्पष्ट दिसतोय, सॉफ्ट कॉपी मी द्यायला तयार आहे. आणि हे भूमिपूजन MIDCच्या शी संबंधित आहे. यातल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सिन्नर MIDC मधल्या आहेत. हा तिसरा फोटो ईशानेश्वरामधला. आता इथं उष्णोजन वगैरे आहे का नाही मला माहित नाही, पण हा तिसरा फोटो आहे. ज्या तळघरामध्ये हेमंत गोडसे आहेत, सगळ्या बोल घेवड्या जेवढ्या प्रवक्त्या आहेत, सगळे जेवढे बोल घेवडे आहेत यांनी याची उत्तर आता दिली पाहिजे. मी म्हटलं होतं कालच की मला संशोधन करायला लावू नका. मी अजून संशोधन करायला आणि अजून मुळात जाईल, कारण मी हे फक्त नाशिकचं संशोधन केलंय. अजून मला त्या बाईंचं संशोधन करणं बाकी आहे. हा ईशानेश्वर मधला फोटो, एवढ्या फोटोवर थांबत नाही प्रकरण. भूमिपूजन चालू आहे MIDCचं. पुजारी म्हणून खरात आहे, बाजूला गोडसे आहेत. एवढे सगळे फोटो तुम्ही दाखवा. असा एखादा फोटो ताजमध्ये बसल्याचा. आरोप करताना तुम्ही माझ्या नेत्यावर, माझ्या नेत्याबद्दलची गॅरंटी मी देते. हे काय आहे, यांना तुम्ही कसं डिपेंड करणार आहात, यांना तुम्ही कसं प्रोटेक्ट करणार आहात ते सांगा. यांना प्रोटेक्ट करण्याची गरज आहे. हा एक चौथा फोटो. हे सगळे लोक MIDCचे आहेत. याच्यामधली मधली माणसं जरा लक्षात ठेवा. यांच्याबद्दलचे इनपुट मी आता SITला दिले, माझ्याकडचे असणार. चाकणकर दिसताय. काय म्हणाले या चाकणकर बाई? या असं म्हणाल्या की मला त्यांच्या व्यक्तिगत गोष्टींशी गरज नाही, मी सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होते. ह्या जर सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होत्या तर मला कळत नाहीये. स्टाफ सगळा MIDCचा आहे, सोबत आहेत केसरकर. केसरकरांची चौकशी व्हावी अशी मागणी आज मी SITकडे केली. केसरकरांची चौकशी व्हावी यासाठीचं पत्र मी दिले. मी का पत्र दिलंय त्याचं कारण मी सांगितलं पाहिजे. माणसं सगळे MIDCची आहेत. केसरकरांकडे खातं होतं शिक्षण खातं. शालेय शिक्षण खात्याचा माणूस MIDCच्या स्टाफ सोबत काय करतोय? शाळा बांधायची होती MIDC मध्ये, काय करायचं होतं नेमकं? बरं, MIDC आणि शालेय शिक्षण याच्याशी चाकणकरांचा काय संबंध आहे? चाकणकर काय करत होते इथे? बरं, चाकणकर या एका फोटोत दिसतात का? नाही. खजाना आहे आपल्याकडे, खजाना. काल एक वाक्य बोलून फसलाय तुम्ही. हे केसरकर. मागचा बॅनर बघा. मागचा बॅनर आहे सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सिन्नर, MIDCचा बॅनर आहे.
काय करतायत शालेय शिक्षण मंत्री इथे? कशासाठी आहेत हे? आणि बाजूला चाकणकरांचा सत्कार का चाललाय? मंत्री शांत उभा आहे, कॅबिनेट मिनिस्टर शांत आहे, आणि स्वयंघोषित राज्यमंत्री पदाचा दर्जा लावणाऱ्या बाईंचा सत्कार होतोय, आणि बाजूला खरात आहे. ये रिश्ता क्या कहलाता है, एकदा केसरकरच्या बोलघेवड्या प्रवक्त्यांनी मला सांगितलं पाहिजे, त्याची उत्तरच दिली पाहिजे त्यांनी आता, की हे काय आहे नेमकं, हे कशासाठी चाललेलं असतं. बरं, हे कुठे कुठे आहे बघा. म्हणजे चाकणकर बाई म्हटलं की मला काहीच माहित नाही. कसलं प्लॅनिंग चाललंय हे काय प्लॅनिंग आहे की या प्लॅनिंग मध्ये चाकणकर बाई दिसतायत. एक माणूस समजावून सांगत आहे. कोण आहे हा माणूस? हा माणूस सिन्नर एमआयडीसी मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस. तिथलं जे काय अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काही आहे संघटन, स्टाईसचा माणूस आहे. हा माणूस अनेक ठिकाणी दिसतो. याची चौकशी झाली पाहिजे असं माझं एसआयटी कडे मागणं होतं. एसआयटीने केलं पाहिजे. का केलं पाहिजे? खरातचं आर्थिक स्तर या लोकांनी वाढवला, खरातला पोचला यांनी, खरातचा भस्मासूर यांनी वाढवला. केसरकर काय सांगत असतील बरं? केसरकर एखादी शाळा उभी करायला सांगतायत का खरातला? केसरकर एमआयडीसी मध्ये एखादा मराठी शाळा कशा वाचतील यावर बोलतायत का? केसरकर मराठी गोरगरीब लेकरांना पुस्तकं कशी मिळतील यावरचा प्रोजेक्ट स्टाईसच्या माणसाला समजावत आहेत का? आणि केसरकरच्या बाजूला बसून चाकणकर नेमक्या काय करत आहेत? ज्या चाकणकरांना महिला आयोगाचे प्रश्न सोडवायला वेळ मिळाला नाही, त्या चाकणकर एमआयडीसीच्या ऑफिसमध्ये बसून, विशेष बघा या तिघांचा पण एमआयडीसीशी संबंध नाही, पण एमआयडीसीचा जो सगळ्यात महत्वाचा माणूस आहे तो अत्यंत झुकून आदबीने या तिघांना काहीतरी समजावतोय. काय समजावतोय? केसरकरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं पाहिजे. एवढं कुठं प्रकरण थांबतंय साहेब? एमआयडीसीचे सगळे अधिकारी आणि सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चाकणकर आहेत. चाकणकर एमआयडीसीच्या चेअरमन होत्या की महिला आयोगाच्या? एमआयडीसी मध्ये चाकणकर काय करतात आणि एमआयडीसी मध्ये शालेय शिक्षण मंत्री काय करतोय? कशासाठी आले होते इकडे? म्हणजे ज्या बाईंना फार काल खुमखुमी होती ट्विट करण्याची, त्या बाईंनी आता याची उत्तर दिली पाहिजेत की केसरकर याच्यात काय करताय? कोल्हे बिले सापडले म्हणे बाबा तिकडे, कोल्ह्याचे कानबिन सापडले म्हणे. काही कुणी लोक कोल्ह्याचं रक्त विक्त लावून पूजा करत नव्हतं ना? अंगाला रक्त वगैरे लावून पूजा करणे असले काही अघोरी प्रकार तर होत नव्हते ना? लावत असेल तर कोण लावत असेल? काय हा प्रकार असेल शोधलं पाहिजे. फोटोच फोटो. एमआयडीसी मध्ये कुठला तरी प्रोजेक्ट पूर्ण झाल्याचा आनंद आहे आणि केसरकर अत्यंत आदबीने उभे आहेत, बाजूला चाकणकर आहेत आणि खराब आहेत आणि अख्खा एमआयडीसीचा स्टाफ आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या सोबत अख्खा एमआयडीसीचा स्टाफ आणि सोबत चाकणकर, आणि या तिघांचाही या खात्याशी काहीच संबंध नाही. याच्याशी म्हणजे इथे जर उदय सामंतांचा फोटो असता तुम्ही समजू शकले असते की उदय सामंत एमआयडीसीशी संबंधित आहे. त्यांचा काय संबंध आहे या सगळ्यांशी? का आले होते हे लोक इकडे? म्हणजे हे सगळे फोटो बघता मला आश्चर्य वाटतंय. हे गोडसे, हे सगळे लोक, मी नुसत्या फोटोवरून बोलणार नाही. फोटो दाखवायला तर मी कोणाचीही दाखवू शकते हो. फोटोचं काय असते त्याच्यामध्ये? अमित शहाचा फोटो आहे, अमित शहाचा पण फोटो आहे ना, पण अमित शहाचा फोटो खरात सोबत आहे म्हणजे अमित शहा गुन्हेगार आहे असं थोडीच होतं. फोटोवरून मी म्हणत नाही, पण जेव्हा फ्रिक्वेंटली फोटो सापडतात आणि वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो सापडतात तेव्हा मात्र काही प्रश्न निर्माण होतात. जे प्रश्न आम्ही आता एसआयटीला समोर मांडलेले आहेत. एसआयटी समोर इनपुट देताना जे काही त्यांच्याकडून जी काही माहिती त्यावर मी काहीच भाष्य करणार नाही, पण मला जे मांडायचं होतं त्याच्यामध्ये मला नाशिकच्या काही पोलीस अधिकाऱ्यांबद्दल त्यांच्याशी बोलायचं होतं. होय, नाशिक जिल्ह्यातले काही पोलीस अधिकारी जे त्याच्या भक्तांच्या रांगेत उभे होते आणि ज्यांनी 1.5-2 वर्षांपासून हा गुन्हा नोंद होऊ दिला नाही, किंबहुना तो गुन्हा घेतला नाही, अशा काही अधिकाऱ्यांच्या बद्दल मी एसआयटीशी बोलले आणि मला त्याच्यावरती फार वेगळं भाष्य करायची गरज नाही, कारण माझी अडचण अशी आहे, व्यक्ती बदनाम झाली तरी चालते पण संस्था बदनाम होता कामा नये. सो डिपार्टमेंटला कुठल्याही पद्धतीने डाग लागता कामा नये.
पण डिपार्टमेंट मधले काही लोक जर चुकून माकून हा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ करत असतील आणि त्याची कारण ही असतील की ते खराबचे भक्त होते, तर ते इनपुट्स दिले गेले पाहिजेत, म्हणून ते इनपुट दिलेले आहेत. आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावे अशी मागणी केली. या दोघांचेही आर्थिक स्रोत तपासले जावेत याची मागणी आधी होती. याच्यानंतर मी सीएम साहेबांना भेटेल, मी ईओडब्ल्यूच्या ऑफिसला जाईल, मी त्यांच्यासमोर मांडेल. मी ईओडब्ल्यूच्या ऑफिसमध्ये जाण्याचं अजून एक कारण आपल्याला आत्ताच सांगितलं पाहिजे. ऍक्च्युली तो पेपर माझ्याकडे अजूनही त्याची प्रिंट आली नाही म्हणून मला दाखवता येत नाहीये पेपर. पण निलेश चाकणकर यांच्याकडून त्यांची आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची कोकणामध्ये एका कंपनीत भागीदारी. कोण आहे ते चौधरी? तर चौधरी हे तटकरेंच्या सोबत अनेक कंपन्यांमध्ये आहेत. इफ A is equal to B, B is equal to C, it means that A is equal to C. तटकरेंच्या अनेक व्यवहारांमध्ये जर चौधरी आहेत आणि चौधरीच्या सोबत चाकणकरची भागीदारी आहे, काय संबंध आहे? मला जी काही माहिती होती त्यातल्या अनेक नावं आहेत, खूप सारी नावं आहेत. म्हणजे दीपक लोंढेला ताब्यात घेतलं असेल, पण दीपक लोंढे असेल, उदय सांगले असेल, कितीतरी नावं आहेत की ज्या नावांचा मला वाटतं की या लोकांची चौकशी झाली पाहिजे. देशमुख नावाचा जो ओसरचा माणूस आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याची कारण प्रॉपर्टी खराबने स्वतःच्याच नावावर ठेवली असेल असं काही नाही. निलेश चाकणकर आणि चौधरी यांचा जो प्रोजेक्ट आहे तो 450 ते 500 CR प्रोजेक्ट आहे. 450-500 CR प्रोजेक्ट उभं राहण्या इतकी आर्थिक कुवत येते कुठून? त्याच्यावर त्यांनी काय तो तपास करावा. त्याचे पेपर्स त्यांना हवे असतील ते पेपर्स मी त्यांना पाठवते.